किती पण उन्हाळा असू दे, इथला थंडपणा काही कमी होत नाही कधी. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी 1-2 दिवस निवांत राहण्यासाठी इथं येऊ शकता. विकेंड्सला, मोस्टली विकेंडला जातात सगळे. पाणी हळूहळू वाढत चालले. चला मंडळी, आपला प्रवास अशा रीतीने चालू झाला आहे. आपण आता इथं एका फ्रेंडला पिक करणार आहे. त्याला फ्रेंडला पिक करून आपण सातारा मार्गे महाबळेश्वरवरून जाणार हरिहरेश्वरला. येळकोट जय मल्हार. सकाळीच येऊन दर्शन घेऊन गेलो आहे आपण, त्यामुळं आता थांबणार नाही आहे. गर्दी पण खूप आहे, त्यामुळे आपण आता वाट धरूया आपली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळीकडे आता सध्या ऊन पाऊस खेळ सुरू आहे. अजून उन्हाळा नीट चालू झाला नव्हता तोपर्यंतच पाऊस यायला लागला आहे. पण ठीक आहे, राईडसाठी परफेक्ट वातावरण आहे आपल्यासाठी. त्या उन्हाचा जास्त त्रास होणार नाही. साताऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट नक्की आहे, साताऱ्याचं आणि पावसाचं नातं 7 जन्मापलीकडचं आहे. ते एवढाच पट्ट्यात पाऊस असतो, नेहमी असतो. जरा जरी आभाळ आलं कुठं, जरा जरी काय झालं, इथं पाऊस आहे, 100% पाऊस असतो. सो गाईज, वी आर नाव एंटरिंग सातारा. आपण आता साताऱ्यातून जाणार आहे. साताऱ्यातून मेढा मार्गे महाबळेश्वर, आणि महाबळेश्वरपासून पुढे जाताना वाटेत प्रतापगड पण लागणार आहे आपल्याला. पण प्रतापगडला आत्ता थांबलो तर आपल्याला पुढे पोचायला खूपच लेट होईल. आत्ताच 3 वाजलेत. तिकडे जायला आपल्याला ऑलमोस्ट रात्रीचे 7-8 वाजणार आहेत. त्यामुळे आपण आता इथं कुठं मध्ये नाही थांबू शकत. आपण डायरेक्ट पुढेच जाऊयात. पाऊस आता हळूहळू वाढत चाललेला आहे. माझं काय नाही, मी तर असं फुल तयारीत आहे. पण आपला पार्टनर जो आला आहे तो वेड्यासारखा आला आहे आज. म्हणजे जर माहिती आहे 2-3 दिवस झालं इकडं तिकडं पाऊस चालला आहे, प्लस बाईकवर जाणार आहे, ॲटलिस्ट एक जॅकेट तरी सोबत असावं. पण नाही, माहीत नाही म्हणजे काय डोकं लावून येतात. पण ठीक आहे, आता चला, त्याच्यासाठी जुगाड केला पाहिजे काही तर. अरे कॅप आहे माझ्या बॅगमध्ये छोट्या. मेढा मार्गे जाणार आहे आपण. तिकडं तर पाऊस दिसत नाही आहे सध्या, पण बघू. तुम्ही बघू शकता, जसं की मी म्हणलेलं, साताऱ्यातच पाऊस असतो. कुठं असो नसो, साताऱ्यातच पाऊस असतो, नेहमी असतो. आणि जसं आपण सातारा सोडून थोडं पुढं आलो आहे, तसं तुम्ही बघू शकता सगळीकडं कोरडा, एक थेंब पण नाही आहे पावसाचा. समोर ऊन दिसत आहे डोंगरावर पूर्ण. पण एक गोष्ट चांगली झाली, जरा दुपारच्या कडक उन्हापासून आपला बचाव झाला आहे. आता थोडं भिजलेलं असल्यामुळं थंड वाटते. आणि आता इथून पुढे गरमीच असणार आहे, त्यामुळे थोडं थंड राहणं चांगलं आहे आपल्यासाठी. आता कोकणात तर जास्त गरमी आहे. हे बघू शकता, ऊन आलं आहे आता. पण ठीक आहे, आपण ऑलरेडी भिजलो आहे, त्यामुळे उन्हाचा एवढा तडाखा बसणार नाही आपल्याला. महाबळेश्वर अजून 41 किलोमीटर आहे. मध्ये आपल्याला एक स्टॉप घ्यायला लागेल फ्युएलिंगसाठी. आपण मेढा मार्गे जाणार. मेढ्यावरून महाबळेश्वर. तो चलो. आता इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे रखरखीत ऊन आहे. पावसाचा एक पण थेंब दिसणार नाही इथं तुम्हाला. आणि हीच खासियत आहे आपल्या सातारा भागाची. सातारा शहरात जरी खूप पाऊस असला तरी आजूबाजूला कडकडीत ऊन असतंय सेम टाईमला. आता आपण पेट्रोल भरलं आहे. पटकन आपण कॅमेरा अँगल सेट करून घेऊया. अँगल म्हणजे व्ह्यू, त्याचा हायपर व्ह्यू सेट करून घेऊया, POV. आणि आपल्या प्रवासाला चालू करूया. गाईज, यात्रा लागली आहे, बघू शकता तुम्ही. यात्रेत थांबायचा मूड तर आहे, पण आपल्याला पुढं खूप लांब जायचं आहे अजून. त्यामुळं आपण आता नाही थांबू शकत. आपण आता सरळ आपला रस्ता धरूया. सध्या कुठे जायचं म्हटलं तर हाच प्रॉब्लेम आहे, जिकडे तिकडं रस्त्याची कामं चालू आहेत. त्यामुळं 2 तास एक्स्ट्रा ॲड करूनच चला शेड्यूलमध्ये.
मिनिमम 2 तास तरी एक्स्ट्रा ॲड करूनच ठेवा, कारण रोड कुठून कुठंपर्यंत किती खराब लागेल काय सांगता येत नाही. कारण सगळीकडं ऑलमोस्ट सगळीकडं आता कोकणात जाणार आहे तर सगळ्याच हायवेचं ऑलमोस्ट काम चालू आहे आता. आपण आता मेढा सोडून मेढाच्या खूप पुढं आलो आहे. एक हा घाट क्रॉस केल्यावर आपल्याला महाबळेश्वरमध्ये एंट्री करणार आपण. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळं सुकलेलं आहे, पण जसं आपण महाबळेश्वरमध्ये एंट्री करू तसं पूर्ण व्हाईबच चेंज होते एकदम. म्हणजे 2 वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटतं. असं बाहेर कडक उन्हातून AC रूममध्ये प्रवेश केल्यावर जसं थंड वाटतं ना, तसा फील होतो एकदम. तुम्ही जरा आलात या रूटने बाईक राईडला तर तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय. पूर्णपणे व्हाईबच चेंज होऊन जाते. असं थकवा सगळा निघून जातो. आणि तुम्हाला जर सारखं असं वाटत असेल काय आता महाबळेश्वरला काय एवढं बघण्यासारखं, काय बघण्यासारखं असो नसो, पण यासाठीच लोक येतात की एक एंट्री केल्या जो असं एक मनाला शांती, असं एक विसावा मिळतो ना, असं एकदम थंड वातावरण सगळं, आणि त्यासाठीच लोक येतात मोस्टली. बाकी फिरण्याशी काही घेणं देणं नसतं. एक छान क्वालिटी टाईम स्पेंड करायला फॅमिलीसोबत लोक येत असतात इकडं. आणि तुम्ही पण अजूनपर्यंत आला नसाल तर एकदा नक्की भेट द्या. पण आपण आता महाबळेश्वरमध्ये थांबणार नाही आहोत. आपण महाबळेश्वर क्रॉस करून सरळ पुढे जाणार आहेत. आपल्याला रात्रीचे 8-9 तरी वाजतील असं वाटतंय, कारण सगळा आता घाट सेक्शनच आहे इथून पुढं. आणि आपण आता महाबळेश्वर बाउंड्रीला आलो आहे आणि आता वातावरणातला बदल तुम्हाला दिसत पण असेल आता. आणि गाडीवर असता तर फील पण झाला असता तुम्हाला. एकदम थंडावा आला आहे वातावरणात. महाबळेश्वर चालू नाही झाले पण आलंय. महाबळेश्वरची बॉर्डर ऑलमोस्ट चालू झाली आता. आता सगळीकडे तुम्हाला झाडी दिसत असेल पूर्णपणे. जो डोंगर त्या साईडला बघितलं तर असा मोकळा झालेला पूर्ण उन्हाळ्यात. आता या साईडला इकडं बघितलं तर पूर्णपणे झाडाझुडपांनी भरलेला आहे. आणि हाच फरक. आणि याच्यामुळंच इकडं पूर्णपणे थंड वातावरण असतं आणि याच्या पाठीमागं सगळं वातावरण थोडं हीटेड असतं. तर गारवा जाणवू लागलाय हातांना. ज्या उन्हाच्या झळा बसत होत्या आत्तापर्यंत त्या एकदम कमी झाल्यात. आणि अचानक असा थंड वाऱ्याचा प्रवाह, काय म्हणतो आपण, थंड वाऱ्याचा असा मारा चालू झाला आहे. किती पण उन्हाळा असू दे, इथला थंडपणा काही कमी होत नाही कधी. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी 1-2 दिवस निवांत राहण्यासाठी इथं येऊ शकता. विकेंड्सला, मोस्टली विकेंडला येतात सगळे. विकेंडला गर्दी पण खूप असते तसं बघायला गेलं तर. हिमाचल प्रदेशमध्ये जशी घरं असतात, जसे रोड असतात, तशा पद्धतीचे रोड, तसे घरं इथं दिसतात आपल्याला. पण हे आपलं मिनी ते नाही आहे, हे आपलं महाबळेश्वर आहे. मिनी हे मिनी ते आहे, हे मिनी कल्चर मला नाही आहे, पटत नाही मला. जे आहे ते आपलं आहे, हे आपलं महाबळेश्वर आहे. मिनी काश्मीर आणि मिनी काय करायचं आहे आपल्याला मिनी दुसऱ्यांचं घेऊन. हे आपलं एवढं मेगा महाबळेश्वर असताना मिनी घेऊन काय बसला आहे तुम्ही. आणि हे चालू झालं आता महाबळेश्वर. रोडमध्ये चेंज, वातावरणात चेंज, झाडी झुडपं सगळी. महाबळेश्वर मेन सिटी महाबळेश्वरची 9 किलोमीटर आहे, पण महाबळेश्वर इथूनच चालू होतं. कारण हे सगळे जे पॉईंट्स आहेत महाबळेश्वर अंडर येणारे ते इथूनच चालू होतात. इथून फाटे दिसतील तुम्हाला, इकडे हा पॉईंट, तो पॉईंट, हा धबधबा, तो धबधबा, इथूनच चालू होतं महाबळेश्वर. पण आपण सध्या कुठंच थांबणार नाही. आपण थोडं काहीतरी खायला, चहा नाश्ता वगैरे करायला थांबूया महाबळेश्वरमध्ये किंवा आसपास. बट आपलं मेन टार्गेट आज असणार आहे हरिहरेश्वर आज पोचायचं. उद्या हरिहरेश्वर फिरायचं आणि फिरून झाल्यानंतर निवांत निघायचं आपण श्रीवर्धन ते दिव्यागार. हा कोस्टल राईड करत आपण दिव्यागार गाठायचं. तिथं गणपतीच्या मंदिरात जायचं. तिथं सोन्याचा गणपती होता, तो मध्ये
म्हणजे आता रिसेंटली चोरीला गेलेलं, रिसेंटली म्हणजे साधारण 8 वर्ष झाले असेल, 8-10 वर्ष. अरे बाबा हॉर्न तरी दे बाबा, कुठं घुसायला लागलाय कर्नाटक. हॉर्न बिन काही पद्धत नाही काय भावांना तुमच्याकडं? इथून नाही ओव्हरटेक करू शकत आपण, थोडं रिस्की आहे असं. म्हणजे ब्लाइंड स्पॉटवर ओव्हरटेक करणं खूप रिस्की आहे. तुम्ही कशावर पण असाल, बाईकवर असाल, कारवर असाल, ब्लाइंड स्पॉटने ओव्हरटेक करणं शक्यतो टाळा. आता इथं आपल्याला क्लिअरली दिसतंय पुढं ट्रक आला आहे, पण तो खूप लांब आहे. म्हणजे जिथून आपल्याला क्लिअरली व्ह्यू आहे की पुढं रस्ता मोकळा आहे किंवा हे व्हेकल या डिस्टन्सवर आहे, तिथूनच ओव्हरटेक करा. कारण नको तिथं शहाणपणा करून खूप अपघात होतात आपल्या इथं. आणि कार्यकर्ते कचरा गोळा करण्याचं काम करतायत. छान वाटलं बघून. कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा जरी असं कोणीतरी साफसफाई केली तरी खूप आहे. आपल्या गड किल्ल्यांवर हे जास्त झालं पाहिजे. गड किल्ल्यांवर पर्यटकच म्हणले पाहिजे, ते पिकनिक स्पॉट म्हणूनच येतात आता सध्या सगळे. पण त्या गडांचं पावित्र्य राखणं जमलं पाहिजे आपल्याला. लढणारे लढून गेले, तो आपल्याला फक्त जपता आलं पाहिजे आता. इथं आल्यावर महाबळेश्वर फिरायचा मोह तर होतो खूप, पण नाही, आपल्याला जायचं आहे, लांब जायचं आहे आपल्याला. अजून साधारण अजून 150 किलोमीटर तरी असेल. आणि घाट सेक्शन आहे त्यामुळे लांब म्हणतो आहे मी. 150 किलोमीटर तसं बघायला गेलं तर मॅक्स 2-2.5-3 तासाचा रोड आहे. पण घाट सेक्शन असल्यामुळे आपल्याला जास्त टाईम जाणार आहे. त्यामुळे आपण इथं आधीमध्ये न थांबता ट्राय करूया, जेवढं पॉसिबल होईल नॉनस्टॉप जायला ट्राय करूया. हे आपण आता एंट्री केलं आहे मेन महाबळेश्वरमध्ये. समोर आपल्याला महाबळेश्वर बसस्थानक दिसते आणि बसस्थानकापासून आपल्याला लेफ्ट जायचं आहे खाली. लेफ्ट म्हणजे बसस्थानकाच्या लेफ्टला आपण रोड वाईज तसं सरळ जाणार आहे. आपल्याला महाडवरून जायला लागणार आहे, प्रतापगड, महाड. आणि रस्त्यानं अचानकपणे त्याचं रूप बदलले. आय होप इथेच फक्त हा असा खराब पॅच असेल, पुढे रोड चांगला असावा, नाहीतरी आपल्याला खूप अवघड होणार आहे. सगळे रायडर्स आता कोकणातून माघारी आलेले दिसत आहेत, किंवा फक्त महाबळेश्वर फिरण्यासाठी झाले असावेत. पुढे अंबनेळी घाट प्रारंभचा बोर्ड दिसला आपल्याला. आपण इथून राईटने जाणार आहे. हा चालू झाला आपला अंबनेळी घाट. घाटाचा रस्ता फक्त ठीक असावा एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. पोलादपूर 39 म्हणजे साधारण आपल्याला 5 वाजतील पोलादपूरला पोहोचायला. 5, 5:15. तर अशा स्पीडनं 40-50च्या स्पीडनं मेंटेन ठेवून जर गेलो, हे बघू शकताय दरी पॉईंट. परफेक्ट स्पॉट आहे, पण जायला रस्ता शोधला पाहिजे. असणारा रस्ता, कारण एवढं तिथं आता मोकळा आहे. म्हणजे जात असणार आहे तिथले लोकल लोक वगैरे बसायला निवांत. तो आहे का प्रतापगड? आणि जसं की मी बोललेलो, आपण आता मॅपवर चेक केलं, बरोबर आहे, तो प्रतापगडच आहे. कारण त्या स्ट्रक्चरवरूनच लक्षात येते. त्याचे पुढं दिसतंय तुम्हाला
ते जर तुम्ही प्रतापगडावरती गेला असाल तर तुम्हाला रेफरन्स कळेल. वरून तिथं एक छोटासा मध्ये झेंड्यासारखं दिसतंय. जर गोप्रोमध्ये तुम्हाला दिसणार नाही शक्यतो, पण मी फोनमध्ये एक व्हिडिओ घेऊन ट्राय करेन दाखवायला. हे स्ट्रक्चर जर ज्याने कोणी बघितलं आहे ना प्रतापगड, त्यांच्या लक्षात येणार ते स्ट्रक्चर मी कशाबद्दल बोलतोय ते. चला, आपण प्रतापगडला बायपास जाणार आहे. असा रोड जातो त्याच्या शेजारून, पण प्रतापगडला थांबता येणार नाही आपल्याला आत्ता. आपल्याला अजून पोलादपूर गाठायचं आहे. पोलादपूरवरून महाड आणि महाडवरून पुढे हरिहरेश्वर. खूप रूट आहे अजून, आपल्याला बरंच अंतर पार करायचं आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटर तरी असणारच आहे. आणि इथं रेंजचा पण प्रॉब्लेम आहे. 113 किलोमीटर म्हणजे 120 किलोमीटर मानून चाललं पाहिजे, रोड कंडिशन जशी असेल काय असेल. चाललो आहे प्रतापगडच्या दिशेने. तो समोर दिसत असेल तुम्हाला प्रतापगड, तर पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हा समोर दिसतोय आपल्या प्रतापगड. या झाडीमुळे दिसणार नाही आता यार. मग अशी व्ह्यू छान होता, जिथं आपण आता थांबलेलो तिथून व्ह्यू दाखवला तुम्हाला. हे आता हायपर व्ह्यू आहे, त्यामुळं थोडंसं झूम इन करायला लागणार आहे एडिटिंगमध्ये. बट ठीक आहे, क्लिअर तर दिसतोय प्रतापगड. हा प्रतापगड समोर, थेट आपल्या सरळ समोर हा आपला प्रतापगड, जिथं ज्याच्या पायथ्याशी महाराजांनी अफझलखानाचा वध केलेला, हाच तो प्रतापगड. आपण आता एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा प्रवास चालू झाला आहे आपला. मस्तपैकी गरम गरम वडापाव, गरम गरम चहा. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5:30. अजून अराऊंड 100 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. आणि 100 किलोमीटर म्हणजे, आणि असा घाट सेक्शनच आहे ऑलमोस्ट 90%. त्यामुळं आपल्याला अजून 3 तास तरी लागतील. इथून 3 तास पकडले तर 8:30पर्यंत आपण हरिहरेश्वरला पोहोचू अशी अपेक्षा तर आहे, जर नॉनस्टॉप गेलो तर. पण बघूयात. रोड थोडा जरा सरळ जर लागला तर मग आपण त्याच्या आधीच पोचू. आपली ड्यूक आपल्याला त्याच्या एस्टिमेटेड टाईमच्या आधीच पोचवणार, त्या बाबतीत काही शंकाच नाही. पण थोडा घाट सेक्शनमध्येच थोडं आपल्याला काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे, कारण 2 वे ट्रॅफिक आहे रोडला. त्यामुळे थोडं रिस्की काम आहे, कारण तुम्ही किती पण नीट चालवली तरी पुढचा येणारा कसा येईल, कुठून येईल सांगता येत नाही. त्यामुळं थोडं जास्त काळजी घेऊनच चालवली पाहिजे. जसं की आता बघू शकता, इथं दोन्ही साईडला 2 एसटी लागलेत. मध्ये काहीच गाडी नाही. आता पुढून येणारा डायरेक्ट इथंच मध्ये घुसणार. तर मित्रांनो, आपण आता पोलादपूर क्रॉस केलं आहे. आता पोलादपूरवरून हा रोड सरळ जातो महाडला. महाडवरून आपण रस्ता विचारलेला तर ते म्हणले 2 रस्ते जातात. एक माणगाववरून जातो, तो चांगला रस्ता आहे. दुसरा रस्ता आहे तो रात्रीच्या वेळी थोडा डेंजरस रोड आहे बोललेत. आणि आय एम सॉरी मित्रांनो, आपला गोप्रोची बॅटरी संपलेली आपल्या लक्षातच आली नाही.
ती बदलायची. म्हणजे ते रिअलाइजच झालं नाही की त्याची बॅटरी संपली असेल, कारण मधला जो पूर्ण पॅसेज होता ब्रेक नंतरच्या व्हिडिओनंतर तो पूर्ण पॅसेज गायब आहे, कारण तेव्हा बॅटरी संपलेली गोप्रोची. पण ठीक आहे, चला अजून आपला खूप प्रवास बाकी आहे, चला. सो फायनली गाईज आपण आता पोचलो आहे हरिहरेश्वरमध्ये. जस्ट फ्रेश झालो आहे. 9:15 नाही, किती वाजले आता, 9:07 झालेत. आणि आता पण जेवून झोपावं, कंटाळा आला आता. दुपारी पाऊस होता, ऊन होतं, आणि आता रात्री येताना थंडी. तिन्ही सीझनचा एकसाथ अनुभव घेऊन आलो आहे. पण आता फटाफट फ्रेश होऊन जेवून यायचं. आता भेटूया उद्या पुढच्या भागात.